एक जण नातवाला घेऊन बस स्टँडवर गेले, नातू बरोबर आहे. एक लॉटरी सेंटरमधून तिकीट घेतलं. पाठीमागच्या पानावर त्या लॉटरी सेंटरवाल्याला नंबर दिला, माझ्या मुलाचा नंबर आहे, जर बक्षीस लागलं त्याला फोन करा. 2-3 दिवसामध्ये बाबा चक्कर येऊन पडले, आजोबा. डॉक्टरांनी सांगितलं हृदयविकाराचा झटका आलाय, थोडी काळजी घ्यावी लागेल बाबांची. आता बाबांना एकदम सुखाची बातमी सांगू नका आणि एकदम दुःखाची बातमी सांगू नका, थोडी काळजी घ्या. 15 दिवसानंतर लॉटरी सेंटरमधून फोन आला की तुम्हाला 1 कोटीची लॉटरी लागली. कीर्तनात कमी बोलायचं नाही, मला द्यायचं नाही, तुम्हाला घ्यायचं नाही. 1 कोटी, त्याला का GST लागत नाही, का टॅक्स लागत नाही. हां, 1 कोटीची लॉटरी लागली, बरोबर. मुलं होते घरी, त्यांनी फोन ऐकल्याबरोबर त्यांना इतका आनंद झाला. पण डॉक्टरचं वाक्य आठवलं, तिकीट बाबांच्या नावावर आहे आणि बाबांना जर 1 कोटीची लॉटरी जिंकल्याची बातमी सांगितली, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ही बातमी द्यायची कोणी? आता घरातील काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या घरातली मंडळी घरच्यांकडून ऐकत नाही, म्हणून आपण त्यांच्या जीवलग मित्रांकडून त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो की ते तुमचंच ऐकतात, ते आमचं काय ऐकत नाहीत. ते तुमच्याकडनं बरोबर ऐकतीलही आणि तेवढं मान्य करून घ्या. गावामध्ये एक फॅमिली डॉक्टर होते. या मुलांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला, आजोबाचे जीवलग मित्र, म्हणे 1 कोटीची लॉटरी लागली, बक्षीस लागलेलं आहे, पण ही बातमी बाबांपर्यंत पोचवायची आहे. पण बाबांना आम्ही काय सांगू शकत नाही, कारण एकदम ऐकलं की बाबांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मग डॉक्टर आले, ते म्हणे मी सांगतो. डॉक्टरांनी बाबांची भेट घेतली. काय चाललं भाऊ, बरे आहेत का? हो. काय तब्येत पाणी? एकदम छान. अरे आपण दोघं 50 वर्षापासूनचे मित्र आहे. हो, एक घास खाल्ला दोघांनी, एका डब्यात जेवलो, एका सायकलवर शाळेत गेलो, एकच पुस्तकात अभ्यास केला. काय मैत्री आपली. बाबा कॉटर बसलेले, डॉक्टर खुर्चीवर बसलेले. डॉक्टर विचारतात, आता मुलांच्या हवाली करून दिला संसार? ते म्हणे हो. डॉक्टर म्हणे आता किती बॅलन्स असेल तुझ्या नावावर? ते म्हणे बॅलन्स काय नाही, पोरं देतात आपले, जेवढं मागेल तेवढं घ्यायचं आणि समाधानात राहायचं. मग आता डॉक्टर म्हणे तुझ्याकडे 1 रुपया नाही? आपल्याकडे काही नाही. समजा डॉक्टर विचारतात, या अडचणीच्या काळात 10,000 सापडलेच तुला, तर तू काय करशील? बाबा म्हणे 10,000तले 5 तुला देईन आणि 5 मला घेईन, का कष्ट केलेले थोडेच आहेत त्या? ठीक आहे. डॉक्टर म्हणे 50,000 सापडले तर काय करशील? त्यावेळी बाबा म्हणे अरे 50,000तले 25,000 तुला देईल, 25 मला घेईल. मित्र आहे आपण, शब्दात बदल होणार नाही. समजा 1 लाख रुपये सापडले तर काय करशील? क्वार्टर बसलेले बाबा म्हणे 5 लाख तुला देईल, 5 लाख मला घेईल. 1 लाख सापडले तर 25 लाख तुला देईल, 25 लाख मला घेईल. डॉक्टरचा BP वाढत चालला. आता समजा 1 कोटी रुपये सापडले तर काय करशील? 1 कोटी रुपये, 1 कोटी म्हटल्याबरोबर क्वार्टरचे बाबा म्हणे अरे 50 लाख तुला देईल, 50 लाख मला घेईल. 50 लाख तुला म्हटल्या खुर्चीवर बसलेले डॉक्टर्स बेशुद्ध आहेत, ते अजून शुद्धीवर नाही. विठाला सुखामध्ये स्थिर राहण्याकरता भजन आणि दुःखामध्ये स्थिर राहण्याकरता भजन. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल, तुकया मुखा विठ्ठल, तुकया मुखा विठ्ठल, विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल, भगवान परमात्मा आम्हाला सांभाळतात, भगवान परमात्मा आम्हाला स्थिर ठेवतात. आमच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये भजन घडलं की आमचं जीवन आनंदी राहतं. अखेर संसारामध्ये सगळ्यांनाच आपापली जबाबदारी पार पाडायची आहे. या जगामध्ये संसार सोडून कोणाला चालत नाही, संसाराला धरूनच राहायचे. आसोनी संसारी जिव्हा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारात असायचेच सगळ्यांना, तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना संसारात आनंद शोधायचा आहे.
पण या जगामध्ये प्रत्येकाचा अभ्यास केला ना तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दुःखच आहे. या जगात 100% सुखी माणूस नाही आहे एक, आणि 100% दुःखी माणूस नाही आहे दोन. हो, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जग बैरागी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. प्रत्येकजण दुःखात आहे. त्याचं कारण ज्या मृत्यूलोकात आमचा जन्म झाला त्याचा स्वभावच दुःख देणं आहे. हो, एखाद्याचा स्वभावच दुःख देणं असेल तर त्याच्याकडून सुखाची अपेक्षा करताच कशी. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 आहे हा संसार, आहे हा संसार. दुःख आहे संसारामध्ये. 100% सुखी कोणी नाही. म्हणून तर याला मायाजाळ म्हणतात. संसार म्हणजे एक मायाजाळ आहे. हे प्रत्यक्षात नाही, पण प्रत्येकाला त्याच्यात ड्युटी करायची आहे. हो, प्रत्यक्षात जर पाहिलं तर सातपुते सर संसार हा प्रत्येकजण करतोच प्रामाणिकपणे, पण दिसताना दिसतो माझा, प्रत्यक्षात नसतो माझा. विठ्ठला विठ्ठला प्रत्येकाला आपापली ड्युटी पार पाडायची आहे. त्याच्यामध्ये राहताना बाळासाहेब पाटील एक गोष्ट लक्षात ठेवायची, या संसारात आलो आपण हे कायमचे नाही. बरोबर, मायाजाळ सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. संसारात आलो आपण हे कायमचे नाही. कसे काय? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. संगमनेर तालुका आपण आल्यावर तयार झाला का आपल्या अगोदर होता? आपल्या अगोदर होता. बरं, आपले याच्या अगोदर रेडी आहे. आपण गेल्यावर आपल्या बरोबर येणार आहे तालुका काय आहे? असंच राहणार आहे. हां, आहे असंच राहणार आहे. बरं, आपलं घर आपण यायच्या अगोदर होतं का आपण आल्यावर तयार झालं? आपण यायच्या अगोदर होतं. घरातली माणसं होते. आपण गेल्यावर ती सगळे आपल्याबरोबर येणार आहे का मागे शिल्लक राहणार आहे? हां, मग माणसं काही वेळा बोलताना योग्य बोलतात का अयोग्य बोलतात तुम्ही सांगा मला. एखाद्याला म्हटलं ना, अरे चला मंदिरात जाऊ, आज चतुर्थी आहे, दर्शन घेऊन येऊ गणपती बाप्पांचं, चला. अरे मग अंगारकी चतुर्थी जाऊ दर्शनाला, चला. ते म्हणे टाईम नाही हो, हे दर्शनन बिर्शन हे सारे घरी दिले आपण. घरी 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 म्हणजे होम मिनिस्ट्री. हे उपस तापस दर्शन कीर्तन हे सारं घरी दिले आपण. मग घरी तू सगळं दिलं, मग तुझ्याकडं काय घेतलंय जबाबदारी? हां, त्याला म्हटलं अरे चला जाऊ ना, बेटात तरी जाऊ, एकादशी दर्शनाला जाऊ, चला. अरे गंगागिरी बाबाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला, नागपंचमीला चाल जाऊ दर्शन घेऊन येऊ, आमटी भाकरीचा प्रसाद घेऊन येऊ. अरे चल गुरुवारी चल, मठामध्ये आरती असते, बाबांचं दर्शन घेऊन येऊ, स्वामींचे आशीर्वाद मिळतील. ते म्हणतात नाही हो, मला घर सोडून नाही जमत. का? मी नसलो तर घरी अंधार आहे, अंधार.
तू कमरकुरी आहे का काय का अंधारी म्हणजे मी नसल्यावर अंधारी म्हणजे नेमकं काय हां तर म्हटलं अरे चला वारेल तरी चला ते म्हण नाही हो मी नसलो तर घरचं पान हालत नाही पान हालत नाही आपल्याशिवाय पान हालत नाही आपल्याशिवाय अरे झाड आलं तर भाऊ तू आलूम पाय फक्त रे दादा हो एकदा तू गायब झाला ना तर सगळे ब्लॉकेज निघून जातील दादा उलट काही गोष्टी असतात ऐका आपण आलो तर आपण यायच्या अगोदर विश्व तसंच आहेत मग आपण गेल्यावर पण हे विश्व असंच राहणार आहेत याला म्हणतात मायाजाळ या मायाजाळात आपल्याला राहून सुखाचा विचार शोधायचा आहे सर्व सुखाची या आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला मुक्ती यज्ञ नाही केला माया विठीला जीव माझा माया विठीला जीव माझा माझे सोयीता नदी कोणी 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 सोयीता नदी कोणी कोणी माझे सोयीता नदी कोणी सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एकमुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा मायेचं वेष्टने माया म्हणजे जी प्रत्यक्षात नसते फक्त भासते तिला म्हणतात माया श्रीमद भागवतामध्ये एक सोपा शब्द आला आहे मायेला त्याला म्हणतात आसक्ती आसक्ती किसे कहते आसक्ती म्हणजे जोडलं जाणं हो जोपर्यंत लेकरू लहान आहेत दादा तोपर्यंत त्याची बुद्धी पवित्र असते एकदा का लेकरू त्या प्रपंचाशी जोडलं गेलं ना की मग ती पवित्र बुद्धी त्याची शिल्लक राहत नाही तुम्ही परीक्षा घेऊन पहा आमच्याकडे बाजारचा दिवस होता आणि बाजारच्या दिवशी एका जणांना पगार करायची होती 3 जणांची गोरखदादा 1 रुपया नव्हता पण 3 जणांची पगार करायची बरं बाजारच्या दिवशी माणसं ऐकत नाही बाजारच्या दिवशी पगार ज्यांचे त्यांना द्यावेच लागतात त्याच्यात कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही ऐका बरं आता पैसे तर नाही सकाळी सकाळी टेन्शनमध्ये तो चहा घेत होता चहा पिता पिता बाहेरून आवाज आला भाऊ आहे घरात भाऊ फोन का म्हणून उचली ना भाऊ त्याने आवाज ओळखला हे म्हणजे 3 पगारातला हा सगळ्यात अवघड पगार आला आता बाकीच्या दोघांनी तरी ऐकलं असतं पण हे काय ऐकणारं गिऱ्हाईक नाही गड्या शेजारी बाळ होतं तिचं बसलेलं त्या बाळाला म्हणे भैया तू बाहेर जाय बरं पटकन ते म्हणे का बाबा ते बाहेरच्या काकांना सांग माझे बाबा घरात नाही म्हणून जाय लवकर जाय बाळासाहेब ती बाळ पळत गेलं आणि बाहेरच्या काकांना म्हणे काका माझ्या बाबांनी घरातून सांगितलं बाहेर जे काका आलेत ना त्यांना सांग माझे बाबा घरात नाहीत लेकराची ही जी बुद्धी ना ही निष्पाप आहे पण ज्यावेळी त्या लेकराला कळायला लागतं ना तिथून त्याचा मायेची स्पर्श होतो त्याला म्हणतात आसक्ती बरोबर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप आसक्तीची गोड व्याख्या आहे श्रीमद भागवतामध्ये व्याख्या आहे आसक्ति किसे कहते हैं आसक्ति किसे कहते हैं जो आसक्ति है वो जा भी सकती है उसे आसक्ति कहते हैं विठला प्रत्येकाला प्रपंचाशी जोडलं राहायचंय आपल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवायचंय प्रत्येकाला आपलं करिअर करायचंय मी विद्यार्थ्यांना सांगत असतो की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही विशेष प्रावीण्य मिळवलं ना त्याच्यात मन लावून काम करा अभ्यास करा सलग 5 वर्ष इतकी मेहनत घ्या सलग 5 वर्ष कोणत्याही क्षेत्रामध्ये एक बीज मंत्र लक्षात ठेवा सलग 5 वर्ष इतकी मेहनत घ्या ना की पुढचे 50 वर्ष तुमचे राजासारखे जातील पहिले 5 वर्ष इतकी मेहनत घ्यायची कोणी वेडं म्हटलं तरी चालेल कोणी नाव ठेवलं तरी चालेल नाव ठेवणारे निंदा करणारे पहिल्यापासून येते त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा 5 वर्ष अभ्यास करा पुढचे 50 वर्ष राजासारखे जगाल आणि 5 वर्ष जर राजासारखे जगले पहिले तर तिथून पुढचे 50 वर्ष तुमचे दुःखातच जाणार विठ्ठल यश मिळवा स्वामी विवेकानंद जी सांगतात संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी शानदार होगी हो जेवढं यश मोठं असेल प्रयत्न तेवढेच मोठे असावेत लागतात हो
या माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या भूतलावरती प्रयत्न न करता प्राप्त होणारी एकही वस्तू नाही. वाक्य कळालं? या भूतलावरती प्रयत्न न करता प्राप्त होणारी एकही वस्तू नाही. प्रत्येक गोष्टीकरता प्रयत्न करावेच लागतात, तेव्हा यश मिळत असते. हो, प्रत्येकजण प्रयत्नात असावा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेत, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास का म्हणे. हो, अभ्यासच करावा लागतो प्रत्येक क्षेत्रात. उगी यश मिळत नाही. माणसं यशस्वी माणसाकडे पाहून प्रेरणा घेतात की अरे काय यश मिळवलं गाड्यानं, पण त्या मागे त्याचे प्रयत्न मात्र प्रचंड असतात दादा. हो, स्वामी विवेकानंदजी शिकागोला गेले, त्यावेळी त्यांनी प्रचंड अभ्यास केला होता. म्हणून शिकागोला पहिल्या शब्दामध्ये जी धर्मसभा जिंकली ना, ती पहिले 2 शब्द कारणीभूत ठरले. त्याचं कारण संस्कार आणि अभ्यास. विठ्ठला विठ्ठला एक गोड वाक्य सांगतो, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. यूं ही कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या संसाराचं निरीक्षण केलं आणि या संसारामध्ये जसा आमचा प्रवेश झाला, तर आता संसारातून निवृत्त होताना, संसार सोडताना तर देहरूपानं आम्ही बाहेर जाऊ, परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रवेश तो मनानं असतो आणि समारोपसुद्धा मनानं असतो. माणूस देहानं बाहेर गेला, पण मनानं जर टेन्शन घेतलं तर देह बाहेर जाऊन उपयोग नाही, मन तिथंच गुंतून राहणार. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाद्वारा स्वतःच्या मनाला उपदेश केलाय. अभंगाचं नको नको मना माया जाळी, नको नको मना माया जाळी, नको नको वाजवा आमच्या विद्यार्थ्यांकरता. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.